की तुमच्या नवऱ्याचाही नवरा या रस्त्यावरती उभा आहे म्हणून. नवऱ्याचा नवरा म्हणजे आपला नात्याने कोण आला? नवऱ्याचा नवरा आपला सत्ता मी विचार करते का काय ग मला माहिती जबर तुला कोणी केलं कशाला कोण मोकळे करायला बुद्धी. अगं म्हातारी मी तो नाही. अगं ज्याला तुम्ही देव म्हणता ना तो मी देव आहे. देव सांगायचं ना देव 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 कोणता देव? कपिल देव म्हातारी शंका आहे. मला एक सांगा तुम्हाला कपिल देव नेमकं का आवडतो? म्हणून तुम्हाला तो आवडतो नाही का? अगं तो मी नाही. अगं ज्या भगवंताने पुण्यवळामध्ये सप्तस्वराची वासरी शेडली आणि तू हा गवळलाच काय पण तू काही बोलायला ज्याने वेळ लावले तोच मी गोकुळचा नटखट वासरीवाला ज्याला म्हणतात तो मी तुमच्या समोर या ठिकाणी प्रत्यक्षात उभा आहे. नंदाचा कान्हा यशोदेचा कन्हैया मुरलीवाला अधिक हिंदीवर. तो कसा होता? काळ्या सवळ्या रंगाचा हरणासारख्या डोळ्याचा. दृष्टी तशी सृष्टी दिसत असते. मुखी रत्ना बिंबी हिरा श्री मुकुट चल ते डोंगराचे खेडे अगट्ट पपईचा आणि सगळे जाऊदे त्या देवाच्या हातात सप्तसुराची अनेक अलंकाराने नटवलेली अशी ती वासरी होती. हो स्वर बरोबर आहे. सप्तस्वराची वासरी होती. कानात गेले काय म्हणते काही सुचत नाही. एवढा वासरी दावा बर बासरीचे स्वर कानामध्ये घुसले. मी सकाळी पहाटे भाकरी करून दिली बाजाराच्या तयारीला चूल पेटवली तवा चुलीवर आणि दाट आला झंडाला आणि एक सुंदर कानात घुसले. भाकरची तयार टाकायची मी जाऊन बसलो. काय म्हणतेस काय जाऊन बसली मी जाऊन बसली ना आखा उरफळला आणि मग कळलं कधी मला जाऊ केवळ असं काय का तुझी ओळख सांगा तुझ्या कृष्ण रात्रपटी थोडी सोमा झाली दादा. त्या म्हणीप्रमाणे किती बडबड केली लक्षात येणार नाही. तुम्हाला माझी माहिती ऐकायची. नंबर दिले आपले दोन्ही हात जोडा बरं. जोडले हात दोन्ही डोळे झाका झाकले डोळे. म्हातारे आता तुमचा तिसरा डोळा उघडा ठेवा. अगं भगवंताने ज्यावेळी सारी सृष्टी निर्माण केली त्यावेळेस प्रत्येक पशु पक्षाला प्राणी मात्रा चिडी मुंगीला हा भगवंताने तिसरा डोळा दिलाय. अगं तुझ्या आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी डोळा तुझ्या जवळ आहे. सापडला तिसरा पारा तुमच्या नायगावच्या लोकांनी आला होता. अगं म्हातारे तिसरा डोळा म्हणजे तो ज्ञानाचा ज्याला ज्ञान चक्षु असं म्हणतात. पाठीमागचा जो बारीक मेंदू असतो ना तो मेंदू काम धंदा करत असतो. ऐकायची माहिती ऐका माझी माहिती. आग मिळला तारा सुनी संचार तो या विश्वावरी अदृश्यपणे निरीक्षण करीतो. खऱ्या खोट्या साक्षीसाठी सदोदित मी फिरतो. साक्षी मोक्ष कोणाच्या पदरीते मी माझ्या हाती धरितो. शीघ्र बापू कवी तुरा परमेश्वरी स्मरतो. तुम्ही गवळणी माझ्या लहान छाया तुला बरी मी गौरणी
आमचा सद्गुण माझे सारा सत्वगुण लावांगा इंद्र उतरे इंच चावला काय मी करू इंच चावला देवा रे देवा इंच चावला काय मी करू इंच चावला इंच चावला एवढं वाचा इंच त्याने माझ्या गावाला चिंता घ्या असा का निघू गाडीवर राहिलं अगं मी माझी माहिती सांगते काय ती? पद्धतून ओळख करून सांगते कोण ऐकायचं तुम्हाला तर म्हातारे तुम्ही पूर्वजन्मीची मैत्री विसरून गेला विसरणार नाही हो आम्ही विसरलो तुम्ही विसरला नाही विसरणार नाही विसरणार ती मैत्री कशी आहे सांगा बरं नंदाचा कन्हैया मी या गोकुळचा धनी नंदाचा कन्हैया मी या गोकुळचा धनी मला माहित होतं काय ग याला असंच होतं माझं काळं कुत्र असंच येऊन येऊन मिळालं असं जीवन गेलं. नंदाचा कन्हैया मी या गोकुळचा धनी राधी विसरू मी पूर्वजन्मीची मैत्री राधे विसरू मी गेली मैत्री आपुली तुम्ही राधे विसरू गेली मैत्री आपुली तुम्ही राधे विसरू गेली मैत्री आपुली तुम्ही राधी विसरूनी गेली मैत्री आपुली जुनी राधी विसरूनी गेली मैत्री आपुली जुनी राधी विसरूनी गेली मैत्री आपुली जुनी नंदाचा कन्हैया मी गोकुळचा धनी नंदाचा कन्हैया मी गोकुळचा धनी राधी विसरूनी गेली मैत्री आपुली तुम्ही राधी विसरूनी गेली मैत्री आपुली जुनी 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 चंद्रबळी सत्यभामा रुक्मिणी हिरा दादा चंद्रबळी सत्यभामा रुक्मिणी हिरा दादा ध्यानी दादा बंदी करा बाजार तुमचा झाला ध्यानी दादा बंदी करा बाजार तुमचा झाला मथुरेला जाता वाटे पाहून सुनी मथुरेला जाता वाटे पाहून सुनी राधे विसरूनी गेली मैत्री आपुली जुनी राधे विसरूनी गेली मैत्री आपुली जुनी राधे विसरूनी गेली मैत्री आपुली जुनी राधी विसरूनी गेली मैत्री आपुली जुनी राधी विसरूनी गेली मैत्री आपुली जुनी राधी विसरूनी गेली मैत्री आपुली जुनी काय ग म्हातारीकडे मला एक सांगा तुम्ही देवाला कधी पाहिलं का अजिबात नाही देव दिसला म्हणजे देवाला कधी पाहिलं नाही तुम्ही नाही 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 मग मला एक सांगा तुम्ही भूताला कधी पाहिलं का भूताला कालची रात्र ना भाऊ बर मी याला गेले कशाला बाहेर गेली आम्ही गेलो मी पाहिलं आम्ही दोघी होतो ना म्हणजे तुम्ही दोघीला भूत पाहिलं रात्रीला बर रात्री आणि जाऊन भूतानं आमच्या पुढं पण त्याचा अवतार कसा काय होता अकराळ विकराळ ते भूत बर हात एवढे हात पाय ते हे काय पाय पाय पोटल्या पोटऱ्या पोटऱ्या त्याच्या पोटल्याच्या मध्ये आणि आकरण पण केसाचा तर विचारच त्यांचा ती दोन लोकं काही खाल्लेले केस. म्हणजे सगळ्या अंगाला केसच त्याच्या हा, केस, त्या केसामुळे काही दिसतच नव्हतं केसात पाणी तू. असं काय का लांबून बोल, लांबून बोल. अगं म्हातारी तू माझी आई सारखी आहे हा? आई सारखी आहे हा, मला कराई. हा. आणि तुझ्या बापाची होऊ दे सोयी. बापाची होती निदान जात्राची तरी होते ना सोय बाबा हा. मावशीला 21 मुलं झाले किती पोरं. नवऱ्याने अंगाला असं बोट लावलं नाही का टच केलं नाही टच खरंच केलं नाही, हा. काय म्हणते काय हा, म्हणजे 21 पोरं झाले. 21 मुलं होतात आता कचरा
नाही लावलं. म्हणजे आज टच लावलं नाही पण मला एक सांगा ही मुलं झाली कशी तुला काय वाटलं काळा माझा हा? ते वॉचमॅन चालू होतं हे ठेवली हा काही एकर उघडून टाकते का मग काय मशीन बंद पडत होती का जर तुम्ही जात नाही म्हणजे तुम्ही भूताला पाहिलं पण देवाला पाहिलं नाही आणि ज्या भगवंताने आपल्याला या सृष्टीमध्ये पाठवलंय निर्माण केलंय त्या देवाचा आकार तुम्हाला सांगता आला नाही परंतु त्या भूताचा तुम्हाला आकार बरोबर सांगता आलाय आणि तो परमेश्वर आहे त्याला शोधण्यासाठी कुठे जावं लागत नाही तो परमेश्वर तुमच्या आमच्या हृदयामध्ये बसलाय आणि तो कसा जवळ्या सुनियांतरला उगी जाता मथुरा फुला जवळ्या सुनियांतरला उगी जाता मथुरा फुला भक्तासाठी जो अवतरला विसरू जाता गया हरिला भक्तासाठी जो अवतरला विसरू जाता गया हरिला पुरेकर भास्कर सांगे देवा तरुणी पुरेकर भास्कर सांगे देवा तरुणी राजे विसरुनी देवी मैत्री आतुनी राधे विसरुनी देवी मैत्री आतुनी राधे विसरुनी देवी मैत्री आतुनी राधे विसरुनी गेली मैत्री आखली जुनी राधे विसरुनी गेली मैत्री आखली जुनी राधे विसरुनी गेली मैत्री आखली जुनी नंदन कन्हैयानी गोकुळचा धनी नंदन कन्हैयानी गोकुळचा धनी राधे विसरुनी गेली मैत्री आतुनी राधे विसरुनी गेली मैत्री आतुनी राधे विसरुनी गेली मैत्री आतुनी वा रे आता तुझी ओळख पटली म्हणजे तुम्हाला माझी माहिती पडली म्हणजे मी देव आहे म्हणून हो माझ्या मुली आहेत ना आहेत मुली मुली तुझी भक्ती करतील आमचा मार्ग मोकळा करून दे ठीक आहे बोलत त्यांना आहेत ना मुलगी आहे का? हा ही माझी मुलगी ठीक मावशी. आहे. त्याला जाऊन सांग ह्या मेळ्यात राधा आली नाही आली नाही आली नाही खोटं बोलायचं भाऊ जिच्यासाठी तो आतूर झाला हो. राधेचं वाट पाहत होता या वेळेत राधा आलेली नाही म्हातारे म्हणजे या मेळ्यामध्ये राधा आली नाही अजिबात नाही असे तुला सांगितलं कोणी असं राधालाच सांगितलं राधानं सांगितलं म्हणजे हीच ती आण्याची राधा संग्रहाची सुंदरीसाठी आतुर झालोय अशी ती राधा राधे ये या आणि मला कडकडून भेट मला भेटायला का रोज येतोय का तुला तू तिकडे जाऊन भेट ना कुठेतरी भक्ती करणार शेणाने सोडून द्या शरण आली कशाप्रमाणे मुंगीप्रमाणे मुंगीप्रमाणे शरण आली लीनता ठीक आहे ही माझी आहे ना भक्ती केल्याशिवाय माणसाला मुक्ती मिळत नाही नाही. मुक्ती मिळत नाही मुक्ती मिळत नाही धर्मावशी काय? हा,